वेलकम टू दीप रेसिपी. मी दीपाली. तर आज आपण बनवत आहोत खुशखुशीत असे शंकरपाळे, दिवाळी स्पेशल फराळ. चला तर मग सुरू करूया. इथे मी या वाटीच्या प्रमाणानुसार 3 वाटी मैदा घेतलेला आहे आणि त्यामध्ये 1 वाटी पिठी साखर घेतलेली आहे आणि यामध्ये थोडंसं मीठ चवीनुसार आणि थोडासा बेकिंग सोडा आणि थोडीशी इलायची पावडर हे सगळं टाकून झाल्यानंतर आता छान असे मिक्स करून घेणार आहेत. छान असे मिक्स करून झाल्यानंतर त्यामध्ये 1 वाटी तूप हे मी गरम करून घेतलेले आहे. हलकेसे थंड झालेले आहे ते, पण मी त्याला आधी गरम करून घेतले होते. हे तूप आपण आता यामध्ये टाकून घेणार आहोत आणि आधी मी चमच्याने छान असे मिक्स करत आहे आणि त्यानंतर मी याला हाताने सर्व असे मिश्रणाला छान असे मिक्स करून घेणार आहे, जेणेकरून सर्व मिश्रणाला तूप असे छान असे लागले जाईल आणि आपले शंकरपाळे छान असे तयार होतील. तुम्ही बघू शकता इथे मी छान असे मिश्रण मिक्स करून घेत आहे. हाताने छान असे चोळून घेत आहे, जेणेकरून मिश्रणाला छान असे ते लागले जाईल तूप आणि छान असे मिश्रण तयार होईल. इथे बघू शकता तुम्ही, इथे मिक्सर मी छान असे मिक्स करून घेतलेले आहे. आता यामध्ये थोडं थोडं पाणी ॲड करून मी छान असं पीठ मळून घेत आहे. अगदी चपातीसारखं आपल्याला मळायचं नाही आहे. अगदी थोडं थोडं पाणी ॲड करून या पिठाला आपल्याला जस्ट बांधून घ्यायचे आहे. अगदी मऊसूद मळायचं नाही, घट्टसर गोळासा ठेवायचा आहे, जेणेकरून आपल्या शंकरपाळ्यांना छान असे पदर सुटतात आणि छान असे खुशखुशीत शंकरपाळे तयार होतात. तर इथे आपले छान असे पीठ मळून तयार आहे. तुम्ही बघू शकता या प्रकारे त्याला छान असे तोडून दाखवले की मध्ये छान असे पदर सुटलेले दिसत आहे. तर आपले शंकरपाळी बनवण्यासाठीचे पीठ तयार आहेत. तर इथे मी अर्धा तास पिठाला छान असे झाकून ठेवले होते आणि आता छान असे पीठ सेट झालेले आहेत. आता आपण शंकरपाळी तयार करून घेऊया. इथे मी समप्रमाणात 3 गोळे तयार करून घेतलेले आहे. आता आपण त्याची पारी लाटून घेणार आहोत. पोळी लाटत असताना अगदी हलक्या हाताने लाटून घ्यायचे आहे. अगदी जोर देऊन लाटायचे नाही आहे. अगदी हलक्या हाताने लाटल्यामुळे त्याला छान असे पदर सुटतात. त्यामुळे अगदी हलक्या हाताने पारी लाटून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता या प्रकारची पोळी मी लाटून घेतली आहे. इतपत जाड अशी पोळी लाटून झालेली आहे. तर पोळी लाटून झालेली आहे. तर आता आपण शंकरपाळ्या कापून घेणार आहोत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार शंकरपाळीला शेप देऊ शकता. इथे मी छोट्या स्क्वेअरच्या साईजचे शंकरपाळे कापून घेत आहेत. या प्रकारे याच पद्धतीने मी बाकी सर्व शंकरपाळी तयार करून घेतलेली आहे. तर आता आपण याला छान असे फ्राय करून घेणार आहोत. तर इथे मी शंकरपाळी तळण्यासाठी तेल वापरत आहे. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही तूप देखील वापरू शकता. इथे तेल छान असं गरम झालेलं आहे. अगदी कडकडीत नाही आहे, पण छान असे गरम झाले आहे. गॅस मीडियम ठेवायचा आहे आणि शंकरपाळी हळूवार पद्धतीने सोडायची आहे आणि मीडियम गॅसवरती छान अशी शंकरपाळी फ्राय करून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता या प्रकारे मी छान अशी शंकरपाळी फ्राय करून घेतलेली आहे. अगदी छान असे पदर सुटलेले आहेत शंकरपाळीला. आपली छान अशी शंकरपाळी फ्राय करून तयार आहेत. अगदी छान असे पदर सुटलेले आहेत आणि छान अशी फुललेली आहेत. याच पद्धतीने मी बाकी सर्व शंकरपाळी फ्राय करून घेत आहे. तर तयार आहेत आपली खुशखुशीत अशी शंकरपाळी. तुम्ही देखील या पद्धतीने नक्की ट्राय करा. खूप छान होते शंकरपाळी. आणि रेसिपी आवडल्यास दीप रेसिपीला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. हॅपी दिवाळी.